हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना आणि मजेत असलं पाहिजे. सकाळ सकाळची सर्व कामं आवरून घेतलीत. आता जी राहिलीत ती कामं मी तुमच्याशी शेअर करते. सो सकाळ सकाळ जी फ्रेश वगैरे झाल्यावरती, आंघोळ वगैरे झाल्यावरती ना, तर एक मी ड्राय स्किनसाठी एक क्रीम लावते आणि सनस्क्रीन लावते आणि केस फक्त थोडीफार विचारते. आणि केस विचारलं इतका मला कंटाळा येतो की इतकी केस माझी जातात ना, त्याच्यामुळे ना केस विचारायचा मूडच होत नाही. ते सर्व आवरून झाल्यावरती जो आम्ही बेडरूममध्ये नाही झोपत, हॉलमध्ये झोपतो. त्याच्यामुळे ज्या सर्व गोदड्या वगैरे हातरतो ना, ते सर्व आम्ही या कपाटामध्ये ठेवतो की जेणेकरून ना ते सर्व रोजच्या यूजमध्ये नाही यायला पाहिजे, त्याच्यावर धूळ वगैरे साचली नाही पाहिजे. त्याच्यामुळे या कपाटात ॲक्च्युली ठेवतो. आणि जर तो पसारा आहे तर सर्व आवरून घेते आणि आधी बेड क्लीन करून घेते. आणि बेड क्लीन करता करताना ही सायकल आहे ना, अक्षितला बड्डेला घेतली होती. सो सुरुवातीला जे नव्याचे 9 दिवस असतात ना, तेव्हा चांगली यूज झाली. नंतर मग ते आहेच. ते मला असं वाटतं की मीच ती यूज करावी, कारण की अशा आपल्या लहानपणी असे काही मिळाले नाही आहेत. सो ती आतमध्येच बेडरूममध्येच असते, त्याचा काही उपयोग होत नाही. आणि मी इथे ना सर्व आवरून झाल्यावरती ना अक्षितला जेव्हा मी नाश्ता भरवते स्कूलला जायच्या अगोदर ना, त्यासोबत ना ही गरमागरम ब्लॅक टी घेते. कोरी चहा मला खूप आवडते, त्याची चहा मला आवडत नाही, त्याच्यामुळे ना कोरी चहा घेते. आणि थोडीफार जर बिस्किट असेल तर ते, नाही तर मग कोरी चहा. एकदम थंडीच्या दिवसामध्ये ना कोरी चहा पिल्याने ना खूप एनर्जी तर येतेच. आणि साखर ना थोडीशी मी कमी टाकते. ॲक्च्युली मला चहा कमी करायची आहे, पण ते होत नाही आहे, असं झालं ते. आणि अक्षितला स्कूलवरून सोडून आल्यावरती ना हे सर्व बाथरूम आधी मी क्लीन करून घेतलं. नंतर मग ते कपडे वगैरे धुवून झाल्यावरती कपडे सुकत घातले. आणि हे जे सुकलेले कपडे आहेत त्याच्या घड्या वगैरे करून कपाटात ठेवायचं. नंतर ते झाल्यावरती लादी पुसायची. आणि नंतर सर्व झाल्यावरती ना अक्षितला घेऊन आल्यावरती ना हा संध्याकाळचा व्हिडिओ शूट करते. ॲक्च्युली मी इथे ना संध्याकाळी जेवणासाठी भाकरी भाजणार होती आणि भाजी बनवणार होती. फक्त एवढाच बेत होता. त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते की सर्व तयारी करून ठेवली होती. आणि अक्षितचे बाबा ना बाहेर कांतारा मूवी बघत होते आणि मला पण बघण्याचा ना थोडाफार मूड होत होता. पण हे सर्व पसारा करून ठेवला होता. आणि नंतर मग अक्षितचे बाबा बोलले की आपण जे भांडूपमध्ये मिसळ महोत्सव आहे तिथे जाऊया. सो तिथे येतानाच मिसळ खाऊया. सो म्हणजे ठीक आहे. आणि हे सर्व नशीब मी त्या भाकरीच्या पिठामध्ये ना पाणी टाकलं नव्हतं. जर पाणी टाकलं असतं ना तर मग ते भाकरी करावीच लागली असते आणि भाजी पण करावी लागली असते. आणि हा बेत मी उद्यावर ढकलला. सो आज काय पण करून मिसळ खायचीच आहे. सो टायटलवरून मी लिहिलं आहे की आधी त्यांचा विचार करावा लागतो. आपला तर हिशोब झाला, माझा आणि प्रशांतचा हिशोब झाला की आपण मिसळ महोत्सवमध्ये जाऊन मिसळ खाणार. पण अक्षितचं काय, तो तर तिखट एवढं तर खायला सुरुवात नाही केली त्याने. त्याच्यामुळे थोडासा त्याला पराठा बनवण्यासाठी मी रेडी झाली. त्याला 2 पराठे मी घालते फटाफट. काहीही केलं, कितीही आपण आज जेवण नाही बनवायचं आहे, आपण बाहेर जाऊन खाऊया, पण अक्षितसाठी त्यांचा विचार आधी करावाच लागतो. काहीही केलं तरी लहान मुलांचा विचार आधी करावाच लागतो की तो बाहेर जाऊन काय खाणार. डोसा हां, तो खातो बाहेर जाऊन, पण एवढं खात नाही की जसं आपण घरी खातो डाळ भात वरण. आणि त्याला ना कुठेही गेलं तरी डाळ भात पाहिजेच पाहिजे, भातू पाहिजे, भातू चपाती हे पाहिजे, भाकरी पाहिजे. आणि बाहेर गेल्यावरती रोटी मिळते, ती पण मैद्याची असते. सो काहीतरी इडली नाही तर मग डोसा पराठा असं काहीतरी तो खात होतो. त्याच्यामुळे मग त्याला मी पराठा करते, आलू पराठा. फटाफट बटाटे उकडून घेतले आणि ते फटाफट 2 पराठे घालून घेतले. त्याच्यामधलं पण अक्षितने सर्व ते संपवले. त्याला खूप छान लागलं ते. पराठ्यामध्ये मी काय केलं होतं, फक्त कांदा, बटाटा, लाल मिर्च थोडीशी टाकली होती एकदम बारीक करून. आणि चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ हे सर्वच फक्त टाकलं होतं, बाकी काही नाही टाकलं. आणि त्याचाच फक्त मी फटाफट पराठा करून घेतला, कारण की जायचं होतं, कारण की आज होता सॅटर्डे. आणि सॅटर्डे संडे हे लास्ट 2 दिवस होते. आणि इतकी गर्दी मिळाली असती की काही सांगू. आणि किती गर्दी आम्हाला मिळाली सो पुढे तुम्हाला कळेलच. सो तुम्ही आदल्या दिवशी विचार करा की आपल्याला बाहेर कुठेतरी जायचं, किंवा पूर्ण दिवस आपण जरी बाहेर गेलो तरी आपल्याला डबा घेऊन जावं लागतं की लहान मुलांसाठी काय खाणार ते बाहेर. आपण त्यांना बाहेरचं खायची सवय लावली नाहीये, त्याच्यामुळे त्या घरातलंच खाणं आपल्याला घेऊन जावं लागतं. सो असं काहीतरी असतं की आधी आपल्याला त्यांचा विचार करावा लागतो, नंतर मग आपला विचार करावा लागतो. सो अशा प्रकारे मी पटापट ते पराठा बनवून घेते, तुम्हाला मिळते.
अक्षयची एक्साइटमेंट बघा, किती ते जायची एक्साइटमेंट की हा आपण फिरायला जातोय. आणि तिकडे जाऊन इतकी गर्दी होती की बाबा चालायला बघा. आम्ही गेलो आतमध्ये जवळजवळ 8-10 वाजता, 8-10ला, आणि आलो बाहेर 8:45 वाजता. काही नाही, फक्त एक राऊंड मारून आलो. एवढी गर्दी होती की तिकडे खायचा मूडच नाही झाला. घरी आलो, मस्तपैकी मसाला भात केला आणि तोच आम्ही खाल्ला. सो असं होतं काहीतरी, जातो एक करायला होतं काय भलतंच. सो हे उद्याची तयारी आहे. कोणाच्याही घरामध्ये रात्री मिक्सरचा आवाज झाला की समजून जायचं की उद्या सकाळी त्यांच्या घरी इडली डोसा काहीतरी बनणार आहे. पण हे मल्टीग्रेन इडली डोसा आहे. सो मी एका भांड्यामध्ये ना 1 कप चवळी, उडीद डाळ, मूग, अजून एवढे एका भांड्यामध्ये मी स्वच्छ धुवून 8 ते 10 तासासाठी ना भिजवून ठेवले होते. नंतर मग दुसऱ्या भांड्यामध्ये ओट्स, नाचणी, पोहे, थोडीशी मेथी दाणे, हे सर्व मी भिजवून ठेवले होते 8 ते 10 तासासाठी. सकाळीच मी भिजवून ठेवले होते. आणि आता मी सर्व मिक्स करून ना मिक्सरला ग्राइंड करून घेते आणि थोडंसं पाणी टाकते, जेणेकरून त्यानं ते लास्ट टाइम ना माझा पीठ प्रॉपर आला नव्हता, त्याच्यामुळे आता मी थोडंसं पाणी टाकते. लास्ट टाइम तर भरपूरच पाणी टाकलं होतं, त्याच्यामुळे ना आता थोडंसं एकदम जेव्हा पाणी लागेल तेव्हा मी थोडं थोडं पाणी टाकते. सो हा बेत आहे उद्याचा. ही रात्रीची गोष्ट आहे. रात्री सर्व मिक्सरला मी ग्राइंड करून घेते आणि उद्यासाठी मी हा एकदम घट्ट, हवा जावं याच्यासाठी ना वरती झाकण लावून एकदम घट्ट करून ठेवते, कारण की तो पीठ प्रॉपर यावा. सो बघा, अशा प्रकारे ना हा मल्टीग्रेन डोसा. मी खाली सर्व किती काय काय घेतले ना सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून घेते, जे तुम्ही पण नक्की बघून ट्राय करा. कारण की लहान मुलांसाठी असं काहीतरी नवीन आपण केलं ना, त्यांना पण इंटरेस्टिंग म्हणजे खायला पण मिळतं, त्यांना पण काहीतरी नवीन नवीन चव लागते. त्यासोबत मी चटणी पण करणार आहे. ती खोबऱ्याची चटणी नाही करणार आहे. सो कसली चटणी करणार आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. सो मी मिक्सरला मस्तपैकी ग्राइंड करून घेते. अजिबात पाणी टाकत नाही, जरा जरा पाणी टाकलं तर टाकत नाही. सकाळी बघा खूप छान पीठ आला होता, खूपच छान. आणि ह्याचे डोसे, इडली तर खूपच टेस्टी तर जाऊ द्या, इडली इतकं मऊ झाली असते, पण इडलीचं भांडं माझ्याकडे नाही, मी आणायला पण विसरली. सो आज डोस्यांचाच बेत आहे आणि एकदम क्रिस्पी डोसे झालेले. गरम गरम डोसेच खायचे. आपल्या नशिबात तर गरम गरम डोसे मिळत नाही, कारण की आपण त्यांना द्यायच्या नादामध्ये ना आपण एकदम थंडगार डोसे खातो. नाही तर मग मी उभं राहूनच डोसे खाते गरम गरम जर खायचं असेल तर. सो अशा प्रकारे ना एका भांड्यामध्ये मी जे युजफुल आहे ना, म्हणजे ते यूज करणार आहे ना, ते एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्येच फक्त मीठ टाकते आणि बाकीचं सर्व साईडला ठेवते. कारण की इडली डोसाचा बेत झाला ना, तो आज सकाळचा नाश्ता, तर दुपारी खावायचं वाटलं तर, नाही तर उद्याचा नाश्ता, हे सर्व त्याच्यामध्ये होऊन जातं. जो 2 दिवसाचा नाश्त्याचा प्रश्न मिटून जातो. जर इडली डोसाचं बॅटर मी रेडी करून ठेवलं तर 2 दिवसांसाठी होऊन जातं ते. सो अशा प्रकारे मीठ टाकल्याने मस्त ते एकजीव करून घेते आणि 2-3 मिनिटांसाठी साईडला ठेवते. खूप क्रिस्पी झाले होते. जस्ट तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा.
सो इथे चटणीची पण तयारी करून घेतली. काय टाकले? काही नाही टाकले चटणीमध्ये, फक्त शेंगदाणे, डालवे ती चण्याची डाळ असतात ना, त्याला डालवे बोलतात आय थिंक. नंतर कोथिंबीर, मिरची थोडीफार, 1-2 लसणीच्या पाकळ्या, जास्त नाही टाकल्यात, लिंबू पिळलं आहे, बस दॅट्स इट. काही नाही टाकले. फक्त मिक्सरला ग्राइंड करून घ्या आणि वरून फोडणी द्या, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसणीची, आणि चवीप्रमाणे मीठ टाका. फिनिश. काही त्याच्यामध्ये झंझट करायची गरज लागत नाही, काही नाही. आणि बघा खूप छान असं इथे क्रिस्पी असा डोसा रेडी होतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूपच हेल्दी आहे आपल्या बॉडीसाठी, लहान मुलांसाठी. नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा. मी पण हा फर्स्ट टाईम असा डोसा काहीतरी ट्राय केले की आपले कडधान्य वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करून डोसा बनवण्यासाठी. तुम्ही ह्याच्यापासून ना इडली पण बनवू शकता, उत्तप्पा पण बनवू शकता. जे तुम्हाला आवडेल ते बनवा आणि खूप टेस्टी लागेल. आणि अक्षितला घेऊन मी नेहमी नाश्ता करायला बसते, कारण की त्याला सवय लागायला पाहिजे. त्याच्यामुळे मग मी नेहमी त्याला घेऊन बसते. आणि त्याला चटणी नाही दिली. चटणी तो बोलला थोडीशीच दे, आणि मला सॉस पाहिजे होता. त्याला सॉस दिला आणि त्याला खूप टेस्टी वाटला. तो सांगतोय बघा खूप छान झालाय म्हणून. गोळ्या दे, गोळ्या गोळ्या. अरे बापरे, झालं पण तुमचा हात चांगला आहे डॉक्टर. सो जे राहिले होत्या भांडी वगैरे मी आता सर्व अशीच तशीच ठेवली होती. आणि सर्व ओली विचार केला की नाश्ता करून झाल्यावरती मी सर्व घासून घेईन. आणि एका साईडला ना कुकर पण लावला होता भात आणि डाळीचा, की भांडी घासेपर्यंत तो कुकर पण होऊन जाईल. आणि अक्षित पण इथेच होता. तो गप्पा गोष्टी करत होता, पोयम बोलत होता, काही त्याची मस्ती वगैरे चालू होती. तो बघितलं की तो मला इंजेक्शन देत होता, चेक करत होता पायाला. डॉक्टर डॉक्टर तो खेळत होता. सो ही पॉझिटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आपण इथेच थांबूया. सो आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. आणि मस्त मस्त अशाच व्हिडिओ माझ्या बघत राहा. असंच काहीतरी नवीन नवीन मी घेऊन येते. सो तुम्हाला पण नक्की आवडेल. सो फटाफट मी आता हे सर्व आवरून घेते. आणि आमच्या खिडकीतून ना बघा तो एक पक्षी, दररोज नवीन नवीन पक्षी येतच राहतात, पण हा खूप फर्स्ट टाईम असा आला होता, ज्यामुळे मी तुमच्याशी पण शेअर करते. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.